पाथर्डी येथील श्री बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटल या हॉस्पिटलचा ओनर आणि अस्थिरोग तज्ञ म्हणून गेले 10-15 वर्ष झालं मी अविरत काम करतोय। सुरुवातीला 2011 साली अहमदनगर येथे मी याच नावानं शास्त्री चौकात ॲक्सिडेंट हॉस्पिटल चालू केले होते। तिथे मला आमच्या पाथर्डी तालुक्यातील लोकांनी योग्य तो चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मी त्यातच आणखी एक विस्तारित शाखा 2015 साली पाथर्डीत चालू केली आणि ती आजपर्यंत आणि इथून पुढे अविरत सेवा देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। माफक दरात आणि अस्थिरोग म्हणजे हाडाच्या रिलेटेड जे आवश्यक अशा सेवा सुविधा, त्याच्यात अपघाती असणारे इमर्जन्सी पेशंट असतील किंवा कोल्ड ज्या आमच्या भाषेत की सांधे रोपण शस्त्रक्रिया खुब्याचे असो गुडघ्याचे असो, आणखी अपघाती होणारे हाडांचे वेगवेगळे आजार किंवा शरीरात झालेले व्यंग ते दुरुस्त करण्याची सर्व प्रकारची शस्त्रक्रिया आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। आमचे श्री बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटल हे साधारणतः 20 बेडेड ॲक्सिडेंट हॉस्पिटल आहे। आमच्याकडे इमर्जन्सी कॅज्युअल्टी अपघात कक्ष आहे, त्यानंतर डिजिटल एक्सरेची सुविधा आहे, आमच्याकडे सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर आहे, त्याला जे ऑपरेशन खुब्याचे सांध्याचे रोपण शस्त्रक्रियेसाठी जे आवश्यक आहे त्या पद्धतीचे त्याला बऱ्यापैकी सुविधा देण्यात आल्या आहेत। आमच्याकडे इनबिल्ट फिजिओथेरपी हा एक विभाग आहे की त्या फिजिओथेरपीमध्ये कमरेचे दुखणे किंवा मानेचे दुखणे याचे जे काय मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचे जरी आजार असेल तर सुरुवातीचे जे काय आवश्यक ती उपचार सेवा सुविधा आम्ही देण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो आणि पेशंट बऱ्यापैकी त्यातनं रिकवर पण होतात। मेडिकल रिलेटेड जी काही सेवा सुविधा आहे ती पण आम्ही 24/7 देतो। त्याबरोबर हॉस्पिटलमध्ये आम्ही आता सध्या वेगवेगळ्या कंपनी TPI सँक्शन ज्या इन्शुरन्स कंपनी आहेत त्यांच्याशी टायअप करण्याचं इन प्रोसेसमध्ये आहे। मोस्टली स्टार हेल्थ इन्शुरन्स, त्याच्यानंतर MD इंडिया, त्यानंतर रिलायन्स, SBI जनरल या सर्व वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांशी टायअप करण्याचं सध्या चालू आहे आणि हे थोड्याच दिवसात ते सेवा सुविधा पाथर्डी सारख्या तालुक्या ठिकाणी ग्रामीण भागात उपलब्ध होईल। लोकांच्या सेवेचा मानस आम्ही जो खऱ्या अर्थाने ठरवलाय की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललो आहोत। नमस्कार, मी सौमीना सारू, श्री बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि संचालिका आहे। गेली 8 ते 10 वर्ष आम्ही पाथर्डीसारख्या दुष्काळी भागामध्ये अस्थिरोग जे काही असतील त्याच्याबद्दल सुविधा देत आहोत। या भागामध्ये हा भाग दुष्काळी आणि कमी पैसा असणाऱ्या अशा लोकांचा असल्यामुळे की ज्यांना नगरसारख्या ठिकाणी जाऊन सुविधा घेणं शक्य नाही त्या लोकांसाठी आपण 8 ते 10 वर्षापासून ते हॉस्पिटल चालू केलेलं आहे। आमचे सासरे डॉक्टर माणिकराव सारू यांनी 40 वर्ष या भागामध्ये रुग्णांची समाजसेवा केलेली आहे आणि त्यांच्या इच्छेखातर आम्ही पाथर्डी नगर येथे आमचं हॉस्पिटल श्री बालाजी ॲक्सिडेंट असतानाही पाथर्डीमध्ये दुसऱ्या शाखेचा विचार केला आणि 8 ते 10 वर्ष आम्ही अविरतपणे सेवा देत आहोत। ही सेवा देताना आम्हाला खूप संकटांचा सामना करावा लागला, कारण या भागामध्ये ब्लड बँक नाहीये किंवा काही हेड इंजुरी वगैरे असेल तर त्या पेशंटला इथे सेटल करून आम्हाला नगरसारख्या ठिकाणी पाठवावं लागतं। परंतु या सर्व गोष्टींचा विचार करूनही आम्ही इथे हॉस्पिटल चालू करण्याचा निर्णय घेतला आणि 8 ते 10 वर्षापासून आम्ही अतिशय कमी पैशामध्ये काही वेळेस आम्हाला मोफत सुविधा द्याव्या लागतात त्या आम्ही वेळोवेळी दिलेल्या आहेत। हे सर्व हॉस्पिटल सांभाळत असताना जे काही हॉस्पिटलमध्ये स्वच्छता पाहिजे किंवा हॉस्पिटलचा जो स्टाफ पाहिजे जो वेल एज्युकेटेड असेल, ट्रेन स्टाफ असेल किंवा तो स्टाफ त्या रुग्णांशी कसा वागतो, कसा बोलतो, त्यांना हे हॉस्पिटल नसून हे आपलं घरच आहे हे कसं वाटेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। हॉस्पिटल जसं 24 तास सेवा उपलब्ध आहे तसंच मेडिकलची पण सेवा 24 तास उपलब्ध आहे। त्याचबरोबर फिजिओथेरपी विभागामध्ये पण अतिशय छान पद्धतीने सोयी सुविधा उपलब्ध आहेत।